ती 57 जागांवरती आलेली आहे। एनडीए 135, महागठबंधन 65 अशी सध्याची कलांच्या बाबतीतली आकडेवारी आहे। त्यामुळे खूप इंटरेस्टिंग रित्या हे आकडे बदलतात। पण जसे एक्झिट पोल आलेले होते, एक्झिट पोलच्या आकड्यानुसार सध्याचं चित्र कलांच्या बाबतीत 205 जागांचं बिहारचं अश्विन आपल्याला समोर दिसतंय। 243 पैकी 205, ज्याच्यामध्ये 135 65 आणि 2-3 असा सध्याचा आकडा आहे। तेजस्वी यादव आघाडीवर आहेत, तेजप्रताप यादव पिछाडीवर आहेत। त्यामुळे फार काही सरप्राइजेस आपल्याला बघायला मिळत नाहीयेत। एक सम्राट चौधरींचा मगाशी अपडेट आलेला, ते पिछाडीवर गेले होते, मात्र सध्या आपल्याला ताजा कल जो आहे तो त्यांचा अजूनही कळू शकलेला नाहीये। तिकडे साहेबगंजमधून भाजपचे राजकुमार सिंग हे आघाडीवर आहेत, तर कुम्हरारमधून भाजपचे संजय कुमार हे आघाडीवर असल्याचं बघायला मिळतंय। मीनापूरमधून जेडीयूचे अजय कुमार आघाडीवर आहेत। त्यामुळे काही प्रमुख उमेदवारांच्या या आपल्याला अपडेट्स येत आहेत। बोधगयामधून एलजेपीचे श्यामदेव पासवान, त्यामुळे पासवान यांच्या पक्षाबद्दल आपण मगाशी बोलत होतो, तर त्यांची एका ठिकाणी आघाडी दिसते। बनियारपूरमधून आरजेडीच्या चांदनी देवी आघाडीवर आहेत। बिकरामधून काँग्रेसचे अनिल कुमार आघाडीवर आहेत। त्यामुळे सगळे आघाडीवर असलेले उमेदवार आहेत। तर दानापूरमधून आरजेडीचे रितलाल रॉय हे आघाडीवर आहेत। 68, 63, 4 एनडीएचा आकडा मला लक्षात घेतला तर 135 ही त्यांची टोटल होतीये। महागठबंधनची आकडेवारी आपण लक्षात घेतली तर 65 ठिकाणी महागठबंधन आघाडीवर आहे, ज्याच्यामध्ये अर्थातच सर्वात मोठा आकडा आरजेडीचा। 57 ठिकाणी आरजेडी आघाडीवर, काँग्रेस 6, इतर 2। 243 पैकी 205 ठिकाणचे कल सध्या समोर येत आहेत। भाजपसाठी बिहार का महत्वाचं? कारण उत्तरेतलं हे एकमेव राज्य आहे की जिथे भाजप अजूनही भक्कमपणे स्वतंत्ररित्या आपले पाय रोवू शकलेली नाहीये। सोबतच आत्ताची जी सत्ता आहे केंद्र पातळीवरची, त्या सत्तेची बरीचशी समीकरणं ही बिहार